गडचिरोली जिल्ह्यात भात उत्पादन शेतकरी सर्वात जास्त घेत असतात। आपण बघू शकतो दृश्यामध्ये शेतकरी दिसत आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यात 30 तारीख धान खरेदीची शेवटची तारीख आहे, परंतु ही तारीख वाढवून 15 जुलैपर्यंत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। कारण की शेतकरी प्रति एकर 20 ते 22 क्विंटल धान उत्पादन करीत असतात आणि हे शेतकरी आहेत जे ऑनलाईन प्रक्रिया किंवा धान खरेदी केंद्रावर सातबारे आपले जमा करीत आहेत आणि काही भागात बोनसचे पैसेही जमा झाले, परंतु या शेतकऱ्यांकडून मुदतवाढची मागणी करण्यात येत असून मुदतवाढ 15 जुलैपर्यंत भेटली तर गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातही शेतकऱ्यांना आपले धान भात विकता येणार। आणि या शेतकऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आमदार धर्मभाऊ आत्राम व गडचिरोली आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम व जिल्हाधिकारी अविनाश पांडा यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि मुदतवाढ न मिळाल्यास शेतकऱ्यांनी काढलेला जे पीक आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आणि शेतकरी जे आहेत मुदतवाढीला घेऊन चिंतेत आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।